तुमच्या ठिकाणी पीएफ लागू होत असेल तर दर महिन्याला तुमच्या पगारातला काही भाग पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. हळूहळू ही रक्कम वाढत जाते, जी रिटायरमेंट नंतर कामाला येते. पण फक्त रिटायरमेंट नंतरच नाही, तर समजा त्याआधी एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल, लग्नासाठी पैशांची आवश्यकता असेल किंवा घर खरेदी करण्यासाठी पैसे हवे असतील, तर काही नियम असे आहेत ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधल्या पैशाचा वापर करू शकता. त्यामुळेच जर या सिस्टीम मध्ये काही बदल झाले तर त्याचा थेट परिणाम देशातल्या कोट्यवधी नोकरदारांवरती होतो. आता यात नक्की काय बदल झालेत, सरकारनं पीएफ चे कोणते नियम बदललेत ते समजून घेऊया. सरकारनं ईपीएफओ चं नवीन पोर्टल आणलं. आतापर्यंत ईपीएफओ चा सगळा रेकॉर्ड वेगवेगळ्या 120 रिजनल ऑफिसेस मध्ये विभागलेला होता. या प्रत्येक ऑफिसचा स्वतःचा स्वतंत्र डेटाबेस होता. उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबईत नोकरी करताय तर तुमचा पीएफ तिथल्या रिजनल ऑफिसशी जोडलेला होता. पण काही वर्षांनी तुम्ही मुंबईतली नोकरी सोडून चेन्नईला गेले. आता जर नवीन ठिकाणी तुम्हाला पीएफ शी संबंधित काही अडचण आली तर तुमची केस तुमच्या जुन्या ऑफिसच्या ठिकाणी म्हणजेच मुंबईच्या रिजनल ऑफिसशी जोडली जात होती. आता सरकारनं ही सिस्टीम बदलली. ईपीएफओ न आपल्या सर्व मेंबर्सचा डेटा एका सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये शिफ्ट केलाय. याचा फायदा हा आहे की तुमचा पीएफ डेटा कोणत्याही एका शहराशी जोडलेला नसेल. तुम्ही नोकरीचं शहर जरी बदललं तरी पीएफ ची कामं तुम्ही कोणत्याही शहरात राहून करू शकाल. यानंतरचा मुद्दा आहे पीएफ इंटरेस्टचा. दरवर्षी ईपीएफओ कडून तुमच्या पीएफ मध्ये इंटरेस्ट जोडला जातो, पण अनेकदा हा इंटरेस्ट बराच उशिराने येतो. नवीन आर्थिक वर्ष एप्रिल मध्ये सुरू झालं तरी अनेक वेळा इंटरेस्टची रक्कम जमा व्हायला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागते. आता सरकारनं म्हटलंय की त्यांनी ही प्रोसेस फास्ट केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलंय की नव्या सिस्टीम नुसार 2025-26 या आर्थिक वर्षातला जवळपास 1.4 लाख कोटींचा इंटरेस्ट ऑटो प्रोसेस केला जाईल. त्यानंतर फील्ड ऑथॉरिटीज यांचं व्हेरिफिकेशन करेल. सरकारचं टार्गेट आहे की 15 जुलै पर्यंत देशातल्या 34 कोटी पीएफ अकाउंट मध्ये इंटरेस्ट पाठवला जाईल. आता सर्वात महत्वाचा मुद्दा पीएफच्या क्लेमचा, म्हणजेच तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधून किती आणि कशा प्रकारे पैसा काढू शकता. तर सरकारनं 29 जून पासून ईपीएफ स्कीम 1952 ऐवजी ईपीएफ स्कीम 2026 लागू केली आहे. याआधी जुन्या स्कीम नुसार पीएफ मधला पैसा काढण्यासाठी कारणांच्या वेगवेगळ्या 13 कॅटेगरीज होत्या. पण आता सरकारनं नव्या स्कीम नुसार फक्त 3 कॅटेगरीज ठेवल्यात. पहिली कॅटेगरी आहे इसेन्शियल नीड्स, म्हणजेच अत्यावश्यक गरजा. यामध्ये मेडिकल इमर्जन्सी, शिक्षण आणि लग्न यांचा समावेश आहे. दुसरी कॅटेगरी आहे हाऊसिंग नीड्स. यामध्ये घर खरेदी, जमीन खरेदी आणि होम लोन फेडणं यांचा समावेश आहे. तिसरी कॅटेगरी आहे स्पेशल सर्कमस्टॅन्सेस, म्हणजेच विशेष परिस्थिती. यामध्ये अशा सिच्युएशन्स आहेत ज्या आधीच्या 2 कॅटेगरीमध्ये नाहीयेत. या तिन्ही कॅटेगरी मधली कारणं देऊन तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधून पैसे काढू शकता. आता नव्या स्कीम नुसारही तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधली सगळी रक्कम एकाच वेळी काढू शकणार नाही. पण आता तुम्ही अकाउंट मधली 75% रक्कम ताबडतोब काढू शकता. यासाठी तुम्हाला पूर्वीप्रमाणे एका महिन्याची वाट पाहावी लागणार नाहीये. मात्र उरलेली 25% रक्कम काढण्यासाठी तुम्हाला 12 महिने वाट पाहावी लागणार आहे. उदाहरणार्थ, समजा तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये 10 लाख रुपये असतील तर नॉर्मल सिच्युएशन मध्ये तुम्ही त्यापैकी 7.5 लाख रुपये लगेच काढू शकता. पण उरलेले 2.5 लाख रुपये तुम्हाला मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवावेच लागते. सरकारनं पीएफच्या नियमांमध्ये केलेला हा मोठा बदल आहे. आता समजा मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसे हवे असतील तर पीएफ अकाउंट उघडल्यानंतर 12 महिन्यांनी त्यातले पैसे काढता येतील. शिक्षणासाठी जास्तीत जास्त 10 वेळा पैसे काढता येतील, तर लग्नासाठी जास्तीत जास्त 5 वेळा पैसे काढता येतील. नवीन स्कीम मध्ये 12 महिन्यांच्या या अटीत काही विशिष्ट तरतुदीही करण्यात आल्या. समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं 12 महिन्याच्या आतच नोकरी सोडली तर तो विशिष्ट अटींनुसार आपल्या पीएफ खात्यातून अंशतः रक्कम काढण्याचा दावा करू शकतो. याआधी हे नियम फार कडक होते, पण आता ते काहीसे लवचिक करण्यात आले. आता तुमच्या पगाराची किती टक्के रक्कम पीएफ म्हणून जमा होईल या नियमांमध्येही काही बदल करण्यात आले. आतापर्यंत ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराची 12% रक्कम पीएफ मध्ये देणं बंधनकारक होतं आणि कंपनीलाही तितकंच योगदान द्यावं लागायचं. पण आता नव्या स्कीम नुसार कर्मचाऱ्याचं योगदान हे 15,000 रुपयांच्या पगाराशी जोडण्यात आलंय. हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आतापर्यंत असं होतं की समजा तुमचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर 12% दर महिन्याला 6,000 रुपये एवढी रक्कम पगारातून पीएफ साठी कापली जायची आणि कंपनीलाही तितकीच रक्कम जमा करावी लागायची. पण आता नव्या स्कीम नुसार 12% कपात ही सरकारच्या 15,000 रुपयांच्या
अधिकृत वेतन मर्यादेवर निश्चित करण्यात आली आहे. 15,000 रुपयांचे 12% हे 1800 रुपये इतके होतात. म्हणजे आता 1800 रुपयांपर्यंतच अनिवार्य रक्कम कापली जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर आता तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याला 1800 रुपयांपेक्षा जास्त रक्कम टाकण्यासाठी तुम्ही किंवा तुमची कंपनी कायदेशीररित्या बांधील नाही. यापेक्षा जास्त रक्कम टाकणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. आता याचा तुमच्या पगारावर कसा परिणाम होईल तर आता तुमच्या महिन्याचा पीएफ कोटा फक्त 1800 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजेच तुमच्या सीटीसीची उरलेली रक्कम तुम्ही इन हँड सॅलरी म्हणून घेऊ शकता.